नमस्कार. गंगाधर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसमध्ये आपलं स्वागत आहे. कशी आहे तब्येत तुमची आणि तुमच्या फायनान्सची? हो, तुम्ही बरोबर ऐकलं. कशी आहे तब्येत तुमच्या फायनान्सची? आजकालच्या आयुष्यामध्ये फक्त तुमची आणि आमची तब्येत चांगलं असणं गरजेचं नाहीये, त्यासोबत आपल्या फायनान्सची तब्येत सुद्धा चांगलं असणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही बघितलं आहे 2020 मध्ये अचानकपणे आलेल्या कोरोनामुळे भरपूर लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागलेला आहे, आर्थिक विमोचनेतून जावं लागलेलं आहे. त्यामुळे आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग असणं खूप गरजेचं आहे. म्हणतात ना, सर सलामत तो पगडी पचास. म्हणजे आपली फायनान्शियल हेल्थ चांगली असेल, आपली स्वतःची हेल्थ जर चांगली असेल तर आपण भरपूर चांगल्या गोष्टी किंवा भरपूर काही गोष्टी आपण अचीव करू शकतो. म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग असणं खूप गरजेचं आहे. तर ह्या फायनान्शियल प्लॅनिंग करताना भरपूर गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो. त्यातल्या काही प्रमुख 4 गोष्टींचा आपण इथं विचार करणार आहोत किंवा अभ्यास करणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे हेल्थ इन्शुरन्स, दुसरी टर्म लाईफ इन्शुरन्स, तिसरं इमर्जन्सी फंड, चौथं म्हणजे गुंतवणूक. तर आपण सुरुवात करूया हेल्थ इन्शुरन्स पासून. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? हेल्थ इन्शुरन्स म्हणजे की आपण ठराविक रक्कम ही प्रत्येक वर्षी एका कंपनीला पे करत असतो प्रीमियम म्हणून, जेणेकरून जर ती व्यक्ती जर दवाखान्यामध्ये ऍडमिट झाली किंवा दवाखान्यामध्ये दाखल झाली, मग आजारपण असेल किंवा अपघात असेल, त्यावेळी दवाखान्याचा पूर्ण खर्च ही ती इन्शुरन्स कंपनी पूर्ण करत असते. त्यालाच म्हणतात हेल्थ इन्शुरन्स. तर हेल्थ इन्शुरन्स काय गरजेचं आहे? तर तुम्ही बघितलं असाल की आजकाल महागाई खूप वाढत आहे आणि ती वाढतच राहील. त्यासोबत डॉक्टरांची बिलं सुद्धा वाढत आहेत आणि ती सुद्धा वाढतच राहतील. तर ह्याचा फटका हा सर्वसामान्य माणसाला कधी बसतो? ज्यावेळी तो माणूस दवाखान्यामध्ये ऍडमिट होतो त्यावेळी. कारण तुम्ही जर तो माणूस दवाखान्यामध्ये ऍडमिट झाला तर तुम्ही केलेली ही आजपर्यंतची गुंतवणूक असेल किंवा सेव्हिंग असेल किंवा तुम्ही केलेली पैशाची बचत असेल, ती एका झटक्यात वाईफ होण्यासाठी डॉक्टरचं एक बिल पुरेसं आहे. तर ह्यातून वाचायचं असेल तर आपल्याला गरजेचं आहे हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्स घेतल्यामुळं जर एखादी व्यक्ती दवाखान्यामध्ये ऍडमिट झाली तर डॉक्टर सुद्धा त्या पेशंटवरती ट्रीटमेंट करण्यासाठी घाबरणार नाही किंवा मागे येत नाहीत. बिकॉज त्यांना माहिती असते की यांचा हेल्थ इन्शुरन्स आहे तर आपल्याला पैशाचा काही प्रॉब्लेम नाही, दवाखान्यात सगळा खर्च हे पूर्ण करू शकते. दुसरं असं होतं की जर हेल्थ इन्शुरन्स नसेल तर ती व्यक्ती जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्या व्यक्तीच्या कुटुंबातील लोक ऑलरेडी डिप्रेशनमध्ये असतात, कारण त्याला ऍक्सिडेंट झालेला आहे फॉर एक्झाम्पल. तर त्यासाठी पैशाची अरेंजमेंट करायची असते. मग कर्ज काढणे, लोकांच्याकडून पैसे घेणे, मित्राकडून पैसे घेणे, इकडून पैसे घेणे, तिकडून पैसे घेणे, आणि बऱ्याच केसेसमध्ये असं होतं की त्यांना ती मदत मिळत नाही. त्यामुळे ते कुटुंब अजून डिप्रेशनमध्ये जातं. तर आपल्या कुटुंबाला डिप्रेशनमध्ये वाचवायचं असेल, दवाखान्याच्या खर्चातून वाचवायचं असेल तर आपल्याला सर्वात आधी हेल्थ इन्शुरन्स घेतला पाहिजे. तर हेल्थ इन्शुरन्स घेताना 4-5 गोष्टींचा विचार केला जातो. जसं की त्या कंपनीचे नेटवर्क हॉस्पिटल किती आहेत किंवा CSR रेशिओ कसा आहे, त्या कंपनीचे एक्झिक्युटिव्ह तुम्हाला कितपत मदत करतील जर एखादा माणूस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असेल तर. अशा बऱ्याचशा गोष्टींचा त्याच्यामध्ये अभ्यास केला जातो. तो अभ्यास करून आपण हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा असतो. हेल्थ इन्शुरन्स घेताना तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून हेल्थ इन्शुरन्स घ्या, जो तुम्हाला असं वाटतो की तुमच्या अडचणीच्या काळामध्ये तुमच्या सोबत असेल, तुम्हाला मदत करेल प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे तुमचे क्लेम सगळे सेटल करण्यासाठी तो व्यक्ती तुम्हाला मदत करेल. अशा व्यक्तीकडून हेल्थ इन्शुरन्स घ्या. पण हेल्थ इन्शुरन्स घ्या ही काळाची गरज आहे. टर्म लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय? की एक प्रकारचा जीवन विमा, जो आपण एक ठराविक रक्कम प्रत्येक वर्षी एखाद्या कंपनीला पे करून पैसे भरून तो आर्थिक कवच आपण विकत घेतो, त्याला म्हणतात टर्म लाईफ इन्शुरन्स. हा टर्म लाईफ इन्शुरन्स कधी उपयोगात येतो? समजा ती घरची कर्ती पुरुष ज्याने विमा काढलेला आहे त्याच्यावरती कुटुंब त्याचा अवलंबून आहे, त्याचे आई वडील असतील, बायको मुलं असतील, जे काही असेल ते. त्या व्यक्तीच्या पश्चात त्या व्यक्तीचा दुर्दैवी अंत झाला, त्या व्यक्तीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि तो या जगात नाही राहिला, तर त्या व्यक्तीच्या पश्चात त्याच्या पाठीमागे अवलंबून असणाऱ्या कुटुंबाला एक आर्थिक संरक्षण मिळावं यासाठी गरजेचं आहे टर्म लाईफ इन्शुरन्स, जो की 50 लाखापासून 1 करोड, 2 करोड, 2.5 करोड इथेपर्यंत सुरू होतो. ही रक्कम त्या कुटुंबाला दिली जाते ज्या व्यक्तीने इन्शुरन्स घेतला त्या व्यक्तीने नॉमिनी म्हणून निवडलेलं असतं, त्यांना ही रक्कम दिली जाते. समजा घरातले कर्ते पुरुष अचानक डेथ झाली किंवा मृत्यू झाला, तर त्याच्यावरती अवलंबून असणार त्याच्या पाठीमागं त्याची जी मुलं आहेत त्याच्या शिक्षणाचा खर्च कोण पूर्ण करणार? तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे शिक्षणाचा खर्च हा आजकाल वाढतच चाललेला आहे. सोबत त्याचे जर आई वडील असतील तर आई वडिलांना म्हातारपणी कोण बघणार किंवा त्यांच्या आर्थिक गरजा कशा पूर्ण होणार? ह्यातून जर वाचायचं असेल तर आपल्याला गरजेचं आहे टर्म लाईफ इन्शुरन्स. टर्म लाईफ इन्शुरन्स घेताना मागे सांगितल्याप्रमाणे बाकी गोष्टींचा सुद्धा
विचार केला पाहिजे की ती कंपनी किती चांगली आहे, त्यांचा CSR रेशिओ, क्लेम सेटलमेंट रेशिओ किती चांगला आहे, किंवा ज्या व्यक्तीकडून तुम्ही इन्शुरन्स घेताय ती व्यक्ती तुम्हाला कितपत मदत करते. अशा भरपूर गोष्टींचा याच्यामध्ये विचार केला जातो. तर तुम्ही टर्म लाईफ इन्शुरन्स घेताना सुद्धा अगदी जवळच्या व्यक्तीकडून किंवा ज्याला माहिती आहे, जो या फील्डमध्ये या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, अशा माणसाकडून तुम्ही टर्म लाईफ इन्शुरन्स घ्या. तर तिसरा पॉईंट आपण बघणार आहोत इमर्जन्सी फंड. तर इमर्जन्सी फंड म्हणजे काय, तर आपत्कालीन निधी. आपत्कालीन निधी म्हणजे आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आपण एक ठराविक साठवलेली रक्कम म्हणजे आपत्कालीन निधी म्हणजेच इमर्जन्सी फंड. हा इमर्जन्सी फंड हा सगळ्यांसाठी गरजेचा आहे. जसं की ज्याचा बिझनेस आहे त्याच्यासाठी सुद्धा असणं गरजेचं आहे, जे जॉब करतात त्यांच्यासाठी सुद्धा असण्याचं गरजेचं आहे. तर आपल्याला जेवढी आर्थिक अस्थिरता येते किंवा जसा एखादा बिझनेस बंद पडतो किंवा बिझनेस व्यवस्थित चालत नाही किंवा नोकरी जाते, लगेच नोकरी मिळत नाही, त्यावेळी आपल्या कुटुंबाचा खर्च हा किमान 1 वर्षभर व्यवस्थित चालावा यासाठी हा इमर्जन्सी फंड जमा केला जातो. तर इमर्जन्सी फंड किती असावा, तर हा इमर्जन्सी फंड समजा एखाद्याचा महिन्याचा खर्च 20,000 रुपये आहे, तर तिथून पुढे 1 वर्षभर त्याचा खर्च हा त्या आपत्कालीन निधीवरती भागवला जावा इतका आपल्याकडे फंड असावा. म्हणजे समजा 20,000 आपण जी अमाऊंट महिना पकडली तर एका वर्षाची किती होतील, 2,40,000. तर आपण राऊंड फिगर पकडू 2.5 लाख रुपये. तर त्या माणसाकडे कमीत कमी 2.5 लाख रुपये इमर्जन्सी फंड म्हणून असणे गरजेचं आहे. ते सुद्धा अशा गोष्टीमध्ये ठेवा किंवा अशा अकाउंटमध्ये पार्क करा जिथून तुम्हाला ते लगेच ऍक्सेसिबल असतील किंवा तुम्हाला ते लगेच मिळतील. तर हा इमर्जन्सी फंड कसा साठवायचा, तर तुमचा बिझनेस असेल तर बिझनेसमध्ये तुम्ही रोज थोडीफार रक्कम ही एखाद्या ठिकाणी पार्क करून ठेवा, एखाद्या ठिकाणी सेव्ह करून ठेवा. तुम्ही जर नोकरी करत असाल तर नोकरीमधून येणारा तुम्हाला जो महिन्याला जो पगार आहे किंवा पेमेंट आहे त्यातून ती रक्कम थोडीफार बाजूला काढून ठेवा आणि ती इमर्जन्सी फंडामध्ये जमा करत चला. देव करू असं कधी होऊ नये, पण कोणावरती जर इमर्जन्सीची वेळ आली तर तो आपल्याला आपत्कालीन निधी वापरता येईल, जेणेकरून आपल्याला कोणाकडे हात पसरायची गरज नाही पडणार. यासाठी असावा आपत्कालीन फंड म्हणजेच इमर्जन्सी फंड. चौथा आणि शेवटचा पॉईंट आपण असा बघतोय गुंतवणूक. तर गुंतवणूक म्हणजे काय, तर गुंतवणूक वेगवेगळ्या प्रकारची असते. जसं की शारीरिक गुंतवणूक असेल, वेळेची गुंतवणूक असेल, बौद्धिक गुंतवणूक असेल किंवा आर्थिक गुंतवणूक. तर आज आपण इथं अभ्यास करणार आहोत आर्थिक गुंतवणूक. तर आर्थिक गुंतवणूक म्हणजे काय, की एखाद्या ठिकाणी आपण गुंतवलेले पैसे आणि त्या गुंतवलेल्या रकमेतून आपल्याला जर एक्स्ट्रा काही रक्कम मिळणार असेल तर त्याला म्हणतो आपण आर्थिक गुंतवणूक. त्याच्यामध्ये आपल्याला चांगली रिटर्न मिळण्याची शक्यता असते. त्यासाठी आपण वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये पैसे गुंतवतो. जसं की FDs आहेत, पॉलिसीज आहेत, इन्शुरन्स आहेत किंवा म्युच्युअल फंड आहे. तर गुंतवणूक करत असताना आपल्याला काय बघितलं पाहिजे, तर आपला वार्षिक, तुम्हाला सांगितलं पण आपला वार्षिक जो सर्वसाधारण महागाईचा दर आहे तो 6% वाढतो. तर आपल्याला गुंतवणूक अशा ठिकाणी केली पाहिजे जिथे आपल्याला कमीत कमी 6% वरती, म्हणजे 10-12% वरती जिथे आपल्याला चांगले रिटर्न मिळतील अशा ठिकाणी गुंतवणूक करणं गरजेचं आहे. तर आपण बघू की सोनं आता नक्की सोन्याचा दर वाढलेला आहे. तर सोनं आपल्याला कितपत रिटर्न देतं, तर सर्वसाधारण आपण सोन्याचा रेट बघितला तर तो वार्षिक 8% वाढतो. FD आपल्याला किती रिटर्न देते, 8-8.5% रिटर्न बँकेमध्ये FD आपल्याला रिटर्न देते. अशा भरपूर गुंतवणूक आहे जे मॅक्सिमम आपल्याला 9 ते 10% रिटर्न देतात. तर ह्याच्यापेक्षा जर आपल्याला चांगले रिटर्न हवे असतील तर आपण एक दुसरा पर्याय निवडला पाहिजे, ज्याला म्हणतात म्युच्युअल फंड. तर म्युच्युअल फंड म्हणजे काय, तर आपले पैसे एखाद्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे, बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करणे, याला म्हणतात म्युच्युअल फंड. तर फंड हाऊस काय करते की तुम्ही दिलेले पैसे हे प्रत्येक महिन्याला त्यांच्या अभ्यासानुसार वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून त्यातून चांगले रिटर्न आपल्याला मिळवून देते. त्याला म्हणतात म्युच्युअल फंडमध्ये SIP किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक. ही प्रत्येक महिन्याला आपण करू शकतो. आता बाकी इन्स्ट्रुमेंट तुम्हाला मी सांगितले की जसं ते 6, 7, 8, 10 या टप्प्यात रिटर्न देतात. पण म्युच्युअल फंड हे एक असं इन्स्ट्रुमेंट आहे जे तुम्हाला मिनिमम ॲव्हरेज 12.67% म्हणजे ऑलमोस्ट 13% रिटर्न तुम्हाला प्रत्येक वर्षी देत असतं इन लॉंग टर्म. म्हणजे लॉंग टर्म मध्ये जर तुम्ही पैसे गुंतवत राहिला म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आपण एक म्युच्युअल फंड हे असा एक पर्याय बघितला पाहिजे ज्याच्यामध्ये आपण चांगली गुंतवणूक करू शकतो. तर हे होते आपले 4 पॅरामीटर्स किंवा 4 गोष्टी ज्याच्यामुळे आपण आपली फायनान्शियल हेल्थ चांगली करू शकतो. तर आशा आहे की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि नक्की तुम्ही तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर कराल आणि नक्की तुम्ही काही तुमचे सजेशन असतील किंवा काही तुम्हाला सुचवायचे असेल त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्हाला सुचवू शकताय. इथपर्यंत साथ दिल्याबद्दल धन्यवाद.